पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राच्या विकासासाठी अभूतपूर्व कामं केली असून पायाभूत सुविधा, रेल्वे, उद्योग, कृषी आणि सामाजिक कल्याण योजनांमधून राज्याला मोठा लाभ मिळाल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत, पालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे म्हणाले की केंद्र सरकारच्या काळात महाराष्ट्रात हजारो किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची उभारणी झाली असून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि विविध मेट्रो प्रकल्पांमुळे दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबई येथील मेट्रो प्रकल्पांना केंद्रानं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्राला विक्रमी निधी मिळाला असून वंदे भारत एक्सप्रेसच्या विविध मार्गांमुळे पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला गती मिळाली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेचं आधुनिकीकरण, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास आणि प्रलंबित रेल्वे मार्गांना गती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग क्षेत्रात मेक इन इंडिया आणि PLI योजनांमुळे महाराष्ट्र देशातील परकीय गुंतवणुकीत आघाडीवर राहिला आहे. ऑरिक सिटी, वधावण बंदर प्रकल्प तसंच अमरावती येथील PM मित्रा टेक्स्टाईल पार्क यासारख्या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी क्षेत्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, PM किसान सन्मान निधी आणि विविध सिंचन प्रकल्पांसाठी केंद्रानं हजारो कोटींचा निधी दिला. तसंच नैसर्गिक आपत्तीच्या काळात NDRF मार्फत राज्याला आर्थिक मदत पुरवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी मिशन, आयुष्यमान भारत योजना आणि नागपूर येथील एम्स रुग्णालयामुळे राज्यातील नागरिकांना थेट लाभ झाला असल्याचं गोरे यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इच्छा आहे की विजिबिलिटी नसताना विमान चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे काय? नाईट लँडिंग आपण समजून घ्या. त्या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा असतात. या ठिकाणी सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आज बाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण कोर्टामध्ये त्या संदर्भात आपली भूमिका तातडीने मांडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाशी आम्ही आपली भूमिका मांडून तातडीने ती व्यवस्था उभी करू आणि जी जमीन ताब्यात घेणं आवश्यक आहे नाईट लँडिंगसाठी ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि वेळ पडली तर सक्ती घेऊ. पण आम्ही तातडीने हे विमान त्या जागा खाली करण्याचं काम करू. आणि जे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे, गावात घर असताना तिथे जाऊन नव्याने घरं बांधलेली आहेत, पत्र्याचं शेड टाकून जे अतिक्रमण केलं आहे ते निष्कासित करावंच लागेल आणि त्यासाठी तातडीने कारवाई करू. भाऊ, याच मुद्द्याला प्रश्न आहे. गेल्या वर्षी ज्यावेळेस राऊरला विमानसेवा आपण सुरू केली आपण त्यावेळेस मुरलीधरांना मोदी असं सांगितलं होतं, मुख्यमंत्री आले नव्हते आपल्याकडे की त्याचं प्लॅन उचलू शकत नाही, कमी विजिबिलिटी असल्यामुळे. अत्याधुनिक यंत्रणा वर्षभरच्या आत बसू असं सांगितलं, त्याला वर्ष झालं, अद्याप ते आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता तो पट्टा मी आपल्याला सातत्याने सांगतो, अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यासाठी नाईट लँडिंगची व्यवस्था करायला लागते. ती व्यवस्था करत असताना जे अतिक्रमण आपल्याला गावातल्या शहरातल्या लोकांनी घेऊन ठेवलेली आहे, कोर्टात जाऊन त्याला स्थगिती घेऊन ठेवलेली आहे आणि हे आपल्यालाही ज्ञात आहे. प्रश्न विचारायचा म्हणून विचारणं साहजिक आहे, विचारलं पाहिजे आपण. परंतु हे वास्तव तुम्हाला माहिती नाही का? हे वास्तव आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळं जोपर्यंत कोर्टात माध्यमातून ज्या सुविधा उभ्या राहतात तेव्हा विजिबिलिटीचे इश्यूज कमी होतात. आज आपण म्हटलं होतं नाईट लँडिंगची व्यवस्था करण्यासाठी DGFनं या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. एखादी दुर्घटना म्हणजे बारामती झालेला तर बारामती काय म्हणजे नाईट लँडिंगची व्यवस्था उभी करायला बारामतीत तर वर्षानुवर्ष सत्ता आहे. पण आपण बघितलं की दिवसा सकाळी अजितदादांचा झालेला ॲक्सिडेंट आपण बघितला आहे, दुर्घटना आपण बघितली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजे. ही नाईट लँडिंगची व्यवस्था करावीच लागेल, आपल्याला करावीच लागेल. याच्या पलीकडे जाऊन जर तुमचं म्हणणं असेल की प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये घालून ही विमानसेवा चालू ठेवावी तर आपण तसे सांगा. नाही, आता एवढं जीवाला लावून घ्यायचे काही कारण नाही. मी माझा प्रश्न ऐकून घ्या, तुमचं ऐकलंय, माझा ऐका. कारण नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सेवा देत असताना
कोर्टानं दिलेला स्टे आपल्याला उठवावाच लागेल. शासनाकडून कुठलंही काम राहिलं नाही. शासन काम करायला तयार आहे. या देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे, घटनेने घालून दिलेली व्यवस्था आहे. कोर्टानं जेव्हा त्या घरं निष्कासित करण्यासाठी केलेली मनाई आहे, ती मनाई जोपर्यंत आपल्याला उठणार नाही, तर शासन स्तरावर थांबलेलं कुठलंही काम नाही. मंत्री महोदयांनी जे शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे काम होईल. त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही. तरीसुद्धा ज्या ज्या व्यवस्था उभ्या करणं आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील. विमानसेवेची काळजी तुम्हाला जेवढी आहे, सोलापूरला जेवढी आहे, आम्हाला आपल्या सगळ्यांनाच काळजी आहे. विमानसेवा या शहराची चालू राहिली पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत. त्या भावनेमध्ये कुठलीही किंतु परंतु असायचं काही कारण नाही. तुम्हाला जसं वाटतं आपली विमानसेवा बंद नाही झाली पाहिजे, तसं मलाही वाटतं. या सगळ्या व्यवस्था चालू राहिल्याच पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न केलेच पाहिजेत. ते करतो, आम्ही करतोय त्या बाबतीत. कोर्टात सुद्धा माझी बैठकही झाली आहे संदर्भात. कलेक्टर महोदयांशी चर्चा झाली. कोर्टामध्ये आम्ही अपील होऊन आपण आपली भूमिका मांडतोय की याच्यात तातडीने कोर्टाने निर्णय द्यावा अशी भूमिका मांडतोय आणि त्याच्यावर कारवाई करतो आपण. हो, मोदी साहेबांचं स्वप्न होतं प्रत्येक दुसरा विषय, शहरात 2 रेल्वेचे उड्डाण पूल होत आहे 11 विषयामध्ये. तुम्ही रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सांगितलं, तुम्ही बैठक घेतल्याशिवाय तो प्रश्न मार्गी लागणार नाही हे सोलापूरकरांना माहिती. का झालं नाही बैठक? असं का होत नाही बैठक किंवा का तो प्रश्न मार्गी लागत नाही? सोलापूरच्या रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा झालेली आहे. बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तर नक्की बैठक घेण्याची आवश्यकता. आपण त्याची बैठक पण घेऊ. त्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही, त्याची बैठक आपण घेऊ. परंतु एकदा आचारसंहिता लागल्यानंतर त्या बैठका घेणं शक्य होत नाही. आजही मी बैठक घेऊ शकत नाही, तोपर्यंत आचारसंहिता संपत नाही. सातत्याने गेल्या 4-5 महिन्यापासून आचारसंहिता सातत्याने मध्ये कायमोदी सोडली तर सातत्याने लागले. पण तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका आपली आहे. आज आपण बघतो सातत्यानं शहरामध्ये ज्या वेगानं कामं आज होत आहेत, किंवा सोलापूर जिल्ह्याचा विकास ज्या वेगानं होतोय त्याच्या आपण सगळे सण साक्षीदार आहोत. त्याचं बिल पण आपण घेतो. असं नाही की वेगळा काय विषय आहे, आपण त्याचं बिल आपण घेतोय की ज्या वेगानं या सोलापूर शहरामध्ये बदल होत आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये बदल होत आहे, महाराष्ट्रामध्ये बदल होत आहे, देशामध्ये बदल होत हो, नाराज होऊ नका. 2023 साली तुझं टेंडर निघाला असं आणि नाराज होऊ नका. म्हटलं 3 वर्षापूर्वी टेंडर निघाले, काय गती आहे त्याची? दुसरं तर भैया चौकाची गती 10% पण बहु काम झालं नाही. ते कसं तुम्ही मला कुठल्या गतीने चाललं? भैया चौकातल्या पुलाचं काम ज्या टेक्निकल अडचणी होत्या त्या सोडवण्याचं काम केलं. कॉन्ट्रॅक्टरनं वेगाने काम केलं पाहिजे ही परिस्थिती आहे. 23ला टेंडर झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला काम करण्याची जेवढी मुदत आहे त्या मुदतीत कॉन्ट्रॅक्टरनं काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा अधिकचा कालखंड झाला असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित होईल. परंतु कॉन्ट्रॅक्टरनं टेंडर झाल्यानंतर त्याला जो पिरियड असतो काम करण्याचा त्याच्या अगोदर त्याच्यावर कारवाई करता येत नाही. तर जो कॉन्ट्रॅक्टरचा पिरियड आहे त्याच्या पिरियडमध्ये त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आणि तो जर कालखंड पूर्ण झाला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करायला लागेल. परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहू आणि कामाचा वेग वाढला पाहिजे. ही भूमिका तुमची आहे, माझी आहे. माझी वेगळी मोठी भूमिका आहे. आम्ही त्याला सातत्याने त्याचा प्रभाव घेतोय. शेवटी ही मानवनिर्मित व्यवस्था आहे. ज्या व्यवस्थेला आपण सगळेजण पाहतो की काम पुढे गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. तिथं येणाऱ्या अडचणी, तिथं येणाऱ्या शासकीय अडचणी, टेक्निकल अडचणी, उड्डाणपुलाच्या साठी आपण मांडलेला विषय तो पण महत्त्वाचा विषय आहे. उड्डाणपूल झाला पाहिजे, उड्डाणपूल झाला पाहिजे. पण त्याच्या अनुषंगानं त्याला लागणाऱ्या जो परवानगी आहे, त्याला लागणारे जे विषय आहेत, जागेचे विषय आहेत, इथं 4-5 शासकीय जागांचे विषय आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित आहे. त्या विभागाची एनओसी येणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी काम केलं पाहिजे अशी व्यवस्था. त्यामुळे त्याही बाबतीत आपण फॉलोअप घेतोय आणि उड्डाणपुलाचंही काम तातडीने पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपली आहे. त्यामुळं याच्यातून एक एक करून आपल्याला मार्ग काढून पुढे जायला लागेल. बसेस अजून आल्या नाही, त्याचा पत्ता नाही. पण नेमके आहेत कुठे ही बसेस? मी तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही बघून घ्या. प्रशासनावर पंतप्रधानांचा प्रभाव जास्त आहे आणि प्रशासन खूप आढळेल आणि आनंदी आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये नीती आयोगाचा, RBIचा आणि अनेक विभागाची नावं सांगितलं. अधिकाऱ्यांची नावं तुम्ही अधिकाऱ्यात सांगा. मी विभागाची नावं सांगितलं, नीती आयोगाचा, RBIचा. अधिकाऱ्यांची नावं सांगा. मला ज्ञात नाही, मला माहिती नाही कुठले अधिकारी. मात्र प्रत्यक्षामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई वाढली आहे
डॉलर जे आहे ते रुपयाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. यावरती विरोधक सातत्याने टीका करतायत सरकारच्या या कामांवरती. त्याला काय उत्तर असणार आहे? आणि मुळातच विरोधकांचा अभ्यास कमी आहे. अर्थव्यवस्था जर मजबूत होत नसती तर जगातली 12वी अर्थव्यवस्था जगाच्या 4थ्या नंबरवर आली नसती ना. अर्थव्यवस्थेचा विषय आता आपण देशातल्याच काही शक्तींनी या देशाच्या प्रगतीवरचं कौतुक करत न करता या देश बदनाम करण्याचं काम आमच्या विरोधी पक्षांनी हातात घेतलेलं आहे. आणि त्याला आपण जे प्रश्न विचारले तुम्ही बोलतानाच सांगितलं की जगात 12व्या नंबरला असणारी अर्थव्यवस्था मोदीजीच्या कालखंडामध्ये आज 4थ्या नंबरला आलेली मजबूत अर्थव्यवस्था आहे. आज कोरोनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अख्ख्या जगातली अर्थव्यवस्था जेव्हा विस्कळीत झाली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मजबूतच होती. हे आपल्या सगळ्यांच्या घरातली फ्रान्ससारख्या इंग्लंडसारख्या प्रगत देशाची अर्थव्यवस्था जेव्हा डळमळीत झाली तेव्हा सुद्धा भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. हे काम मोदींच्या या कालखंडामध्ये बाजूचे सगळे देश दिवाळखोरीत आहेत. पाकिस्तानमध्ये काय झालं बघितलं, नेपाळमध्ये काय झालं, लंकेत काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आखाती देशामध्ये चालू असलेलं युद्ध आपण बघितलं. याही परिस्थितीत आज भारत देश मजबूतीनं आज काम करतोय किंवा मजबूतीनं पुढे जातोय. अशी संकट आलेली असताना सुद्धा हे आपण सगळेजण पाहतोय. याला कारण आहे की भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये मजबूत झालेली आहे. भाऊ सोलापूरच्या जिव्हाळ्याचा एक प्रश्न आहे.